उद्याच्या 7 तारखेला आपल्या सगळ्या मंडळींना मतदान करायचं आहे आणि हे मतदान करत असताना सोलापूरचं मिनी मंत्रालय जिल्हा परिषदेवरून आपण कुणी पाठवायचं आपल्यातला प्रतिनिधी आणि आपल्या तालुक्यासाठी असलेलं दुसरं छोटंसं मंत्रालय म्हणजे पंचायत समिती. या पंचायत समितीसाठी आपल्या विभागाचा प्रतिनिधित्व करण्यासाठी कुणाला पाठवायचं हा निकाल आपल्याला येत्या 7 तारखेला घ्यायचा आहे. सांगोला तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा गटानं या ठिकाणी युती केलेली आहे आणि या युतीचे आघाडीचे 2 उमेदवार आपल्या शेजारच्या गावच्या वाकीतील नळेवाडीच्या आलदरताई आणि आपल्या गावच्या सोनबाई आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी नेहमी ज्यांनी माझ्या आयुष्यावर मला लहान भावाप्रमाणे साथ दिली ते आबा यांच्या सोनबाई सौभाग्यवती नवलेताई व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच नेते मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व एकत्र गावातील आणि या परिसरातील मतदार बंधू भगिनी आणि माझे तरुण मित्रांनो, निवडणूक म्हणले की थोडंसं असते, स्पर्धा असते, प्रत्येकानं आपली आपली मतं मांडायचा प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे. काही मंडळी कालपर्यंत आपल्याकडे आले असतील, भविष्य काळामध्ये आपल्याकडे येतील आणि आपल्या आपल्या पद्धतीने मतदान मागण्याचा प्रयत्न करतील. बंधूंनो, मी आपल्याला यावेळेला नम्रपणानं सांगेन ही लढाई सांगोला तालुक्याच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई आहे. शेवटी ह्या निवडणुका तरी कशासाठी लढायचे? आमच्या राजकीय आयुष्यामध्ये कैलासवासी काका असतील, त्यानंतर माझी आई काकी असतील, किंवा मी असेल, आता आमचा मुलगा असेल, किंवा भाई गणपतरावजी देशमुख साहेब असतील, त्यांच्यानंतर आता ही 3री पिढी माननीय बाबासाहेब देशमुख असतील. आम्ही काय स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा आमच्या स्वार्थासाठी या तालुक्याच्या राजकारणामध्ये कधीच उतरलेलो नाही. आपला जन्म परंपरागत असलेल्या या सांगोला तालुक्यामध्ये झाला आणि पूर्वीच्या पिढीच्या वाट्याला जो दुष्काळ आलेला आहे तो भविष्य काळामध्ये या नवीन पिढीच्या वाट्याला येऊ नये त्याच्यासाठी आम्ही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आहोत. कोण कशासाठी आहे ह्याची कधी आम्ही फिकीर केली नाही. राजकारणामध्ये यश अपयश किती मिळतं याची फिकीर केली नाही, कारण कोण अमृत पिऊन काही कधी जन्माला येत नसतो. राजकारणामध्ये यश अपयश उलटं पालटं हे चालतच असतं, परंतु आपण जी मूळ काही गोष्टी ठरवलेल्या आयुष्यामध्ये त्यामध्ये आपण कधी बदल घडू दिला नाही. 25 वर्षाच्या राजकारणामध्ये मी आमदार साहेबांनी राजकारण केलं, समाजकारण केलं, सहकारी संस्था चालवल्या. त्या वेळेला प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आम्ही सातत्यानं प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या पक्षातील कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली. मी माझ्याबरोबर आणि माझ्या वडिलांच्या बरोबर काम केलेल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली. दरम्यानच्या काळामध्ये थोडीशी 4 वर्ष एका निवडणुकीमध्ये विचाराची दरी निर्माण झाली आणि आम्ही थोडंसं बाजूला गेलो. परंतु तालुक्याच्या मनामध्ये, मतदारांच्या मनामध्ये एक अपेक्षित असं होतं की जो सांगोला तालुका एका चांगल्या वळणावर नेऊन ठेवलेला आहे, त्या तालुक्याला कुठंतरी वेगळं वळण लागत चाललेलं आहे आणि म्हणून काळाची गरज असल्यामुळं पुन्हा या दोघांनी एकत्र यावं हा सूर या तालुक्यातल्या मंडळींनी निर्माण केला आणि म्हणून आम्ही दोघांनी या निवडणुकीमध्ये एकत्र यायची या ठिकाणी सगळ्या जनतेच्या आग्रहाखातर आम्ही दोघांनी पुन्हा एकदा गेली 25 वर्षाची वहिवाट कायमस्वरूपी ठेवायची चालू केली. शेवटी निवडणुकीमध्ये इच्छुकांची संख्या असते, प्रत्येकाला आपल्याला पद असावं वाटतं. सारासार विचार करून आपण या भागातून आलदरताई आणि नवलेताईला प्रतिनिधित्व दिलं आणि आज माझ्या माहितीप्रमाणे आमदार साहेब सगळा गट आता एकत्रवादी सभा झाल्यावर पूर्ण होतं. सकाळी 9 वाजल्यापासून मला एखादं गाव शिल्लक राहिलं. पूर्ण गटाचा दौरा आमचा आत्ता झालेला. ही शेवटची सभा, यानंतर आमची
काल नागरे गटाची सभा झाली, पण नागऱ्याला बाजार असताना आमची सभा राहिलेली आणि आता तिथं सभेला जाणार आहे. पण मला या ठिकाणी आपल्याला अतिशय खात्री आहे ना आणि आत्मविश्वासपूर्वक या ठिकाणी मी सांगेन की भविष्य काळातला एकतपूर गटाचा निर्णय आता कुठल्या ज्योतिषानं सांगण्याची आवश्यकता नाही. आजच मी तुम्हाला सांगेन 9 तारखेला एकतपूर गटाचा गुलाल हा निश्चित झालेला. प्रश्न आता या ठिकाणी राहिलेला आहे की तुमच्या गावाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळं सगळ्या गावाने एकत्र यायला पाहिजे. मागच्या वेळेला सुद्धा याच गावाला संधी मिळाली होती. गावाने पक्ष पार्टी सोडून बऱ्यापैकी गाव एकत्रित झालं होतं अशी आठवण मला येते. मग ते मला माहिती आहे. पण आता एक आमची सुशिक्षित सुनबाई जिनं 15 वर्ष अध्यापनाचं काम केलं, त्यावेळेला आणि आजपर्यंतच्या काळामध्ये आबाचं आणि नवले कुटुंबाचं योगदान हे एका गावापुरतं मर्यादित नाही, एका तालुक्यापुरतं मर्यादित नाही, संबंध देशभरामध्ये माननीय डॉक्टर नवले सरांनी आपल्या कर्तृत्वानं या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये हजारो लोकांना नोकरी देऊन त्यांचे संसार उभा केले. आज ही अतिशय चांगल्या पद्धतीने या संस्थेचं नाव करत असताना सरांनी सुद्धा रोजगार देत असताना आपल्या भागातील दुष्काळी पट्ट्यातील आपल्या या सगळ्या पट्ट्यातील लोकांना तरुणांना न्याय द्यायची संधी दिली. अशा कुटुंबातली एखादी व्यक्ती उभा राहत असताना आपलं नैतिक जबाबदारी आहे की त्या कुटुंबातल्या व्यक्तीला सुद्धा आपण भरभरून मदत केली पाहिजे. ही नैतिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आम्ही आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहे. आता आलदरताई त्या वाकीखालच्या नरळेवाडी गावातील एका शेतकरी कुटुंबामध्ये आलेल्या सुनबाई आहे. त्यांनी कर्तृत्वानं स्वतःच्या शेती व्यवसायामधून संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाचा नावलौकिक मिळवला आणि आज ज्या पद्धतीनं आमदार साहेबांनी ज्या पद्धतीनं मी निष्ठावंत कार्यकर्त्याला परिस्थिती न बघता त्याच्या कामाच्या कर्तृत्वावर कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहावर या दोन्ही उमेदवार या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की उद्याच्या 7 तारखेला आपल्या आघाडीचं चिन्ह नारळ आहे. या नारळाच्या चिन्हाचं बटन दाबून आपण प्रचंड मतानं विजयी करा ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये आम्ही निवडणुका लढवल्या. मी 5 वेळा आमदार साहेबांच्या बरोबर निवडणूक लढवली. जिल्हा परिषद पंचायत समितीचे 100% यश आम्ही निर्माण केलं. पण निवडणुकीच्या पूर्वी कधी आम्ही डाम टाकली, डीपी टाकली, 4 गाड्या मुरुम टाकला आणि मग मतं मागितली असं कधी झालं नाही. आम्ही आमची सगळी उभी हयात, माझं 65वं वर्षाचं वय, आमदार साहेब 90 वर्ष राजकारण करत होते, माझे वडील राजकारण करत होते. आम्ही जनतेच्या विकासासाठी शासनाच्या दरबारात बांधलो. क्षणिक सुखापेक्षा तालुक्याच्या पिढ्या सुखात राहिल्या पाहिजेत अशा पद्धतीचं राजकारण आम्ही आजपर्यंतच्या काळामध्ये केलं. काय केलं, हा चिंचोली तलाव आपल्या भागाचा एक मोठा शेतकऱ्याचा पिढ्यानपिढ्याचा विषय आहे. नेहमी पाण्यावर अन्याय व्हायचा. दर मिटिंगला मी आमदार साहेब असायचं, कधी मी आमदार होतो कधी नव्हतो. प्रत्येक वेळेला डॉक्टर साहेब तुम्ही आता वर्ष झालं आलेला 25 वर्ष यांच्याबरोबर प्रत्येक मिटिंगमध्ये या कालवा सल्लागारच्या बिगर भांडण न करता आम्ही उठलो असं कधीच झालं नाही. सगळे वर दिग्गज आहेत आणि या सगळ्या दिग्गजांच्या तोंडातून पाणी काढून आपण खाली आणायचं. निळा उजवा कालवा असेल, टेंबू असेल, आता या सांगोल्याची उपसा सिंचन योजना असेल, ही 28 वर्षापूर्वी मंजूर झालेली योजना आहे. प्रत्येकाने काम केलं असेल त्या पद्धतीनं. परंतु मी 25 वर्षाच्या काळामध्ये आमदार साहेबांच्यावर काम करत असताना या योजना कार्यान्वित होण्यासाठी किती कष्ट घेतलं, रात्रीचे दिवस कशा पद्धतीनं केले ह्याचा मी एक साक्षीदार आहे. आणि शेवटी या तालुक्याला एक दुष्काळाचा कलंक होता. नेहमी आम्ही मुंबईला गेलो, कुठल्याही मंत्र्याकडे गेल्यानंतर प्रत्येक मंत्री आम्हाला चेष्टेनं माझा दुष्काळ आला सांगवलं. परंतु आज ते दुष्काळाचा एक कलंक आपण पुसून टाकलेला. 4ही बाजूला तालुक्याला पाणी मिळालेलं आहे. म्हैसाळचं पाणी आलेलं आहे, टेंबूचं पाणी आलेलं आहे, निळा उजवा कालव्याचं जादाचं पाणी आलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने त्यामध्ये प्रयत्न केले आहेत आणि असं काही आमचा दावा नाही.
परंतु गेली सत्तेमध्ये असताना 25 वर्ष संघर्ष करण्याची भूमिका ही आमची आहे. आणि या निवडणुकीची पद्धत बदलत चाललेली आहे. मुरुम टाकून डाम रवून जर लोकांकडून मतं घेणार असतील तर भविष्य काळामध्ये आपण अशा लोकांकडून काय अपेक्षा करायची? नेमकं समाजासाठी आपण काय मागायचं आहे त्यांच्याकडे, हा विचार आपल्याला या निमित्तानं करावा लागणार आहे. आणि ही लढाई अस्मितेची, तालुक्यातल्या गरीब जनतेची, शेतकऱ्याची, बळीराजाची, कष्टकऱ्याची, दीनदलितांची आहे. खंडू सातपुतेने या ठिकाणी सांगितलं, राज्यामध्ये पक्ष एका बाजूला आणि सांगोला तालुक्यामध्ये आम्ही एका बाजूला आहे. तिथल्या अडप्याने खणखणीतपणाने आठवले साहेबांना सांगितलं, साहेब आम्ही या आघाडीबरोबर राहणार आहे. ही आघाडी आम्हाला प्रामाणिकपणानं काम करताना सहकार्य करणारी आहे. बरेच प्रयत्न झाले, अनेक दबाव त्यांच्यावर आणायचा प्रयत्न केला, परंतु सांगोला तालुक्यातल्या अडप्याने खंबीर भूमिका घेतली आणि सकाळी त्या ठिकाणी आपल्या या सांगोला तालुका विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडलेली हे कशासाठी आहे? आरपीआय म्हणजे दलित समाजातील चळवळीत काम करत असताना आठवले साहेबांनी आपल्या उभ्या हयातीमध्ये आंबेडकरी चळवळीला न्याय द्यायचा प्रयत्न केला. 2 वेळेला आमदार साहेब या ठिकाणी आपण विक्रमी मताने आठवले साहेबांना आपल्या माढा मतदारसंघातून आदरणीय पवार साहेबांच्या आदेशान्वये 3-3 लाखानं निवडून दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये विक्रमी उच्चांकी मतदान केलेलं आहे. असा एक इतिहास असलेला तालुका आहे. आणि म्हणून एका वेगळ्या वळणावर तालुका न नेता पूर्वीसारखा शांतता, सुरक्षितता आणि या तालुक्याची सर्व गोरगरीब जनतेची भविष्य काळातली नवीन पिढी आपल्याला भविष्य काळामध्ये MIDC करायचे, छोटे मोठे उद्योग आपल्याला उभा करायचे. परवाच मी माझा एक अनेक वर्षाचा सहकारी आहे इथला जाधव, त्याच्या मुलाच्या फॅक्टरीच्या उद्घाटनाला आलो होतो. आणि अतिशय चांगली एक फॅक्टरी, स्वतःचा उद्योग मच्छिंदरच्या पोरानं त्या ठिकाणी उभा केलेला आहे. पुण्यामध्ये एका मुलानं व्यवसाय उभा केलेला आहे. उद्योगाच्या क्षेत्रामध्ये आणि गावामध्ये बाहेर जाऊन कुठेतरी आपण उद्योग करून स्पर्धेमध्ये टिकल्याशिवाय सुद्धा आपला प्रपंच असेल, आपला उद्योग असेल, आपल्या संसाराची, आपल्या भागाची प्रगती असेल ती होऊ शकत नाही. ज्ञानेश्वरी आमचं सहकार्य पुण्याला आहे, तिथं आमची ताई बसलेली आहे वनिता. ही सगळी आमची काम करणारी माणसं आहेत. ही स्वतःच्या स्वार्थासाठी कधी काम करत नाहीत. महिलांच्यासाठी काही सक्षमीकरण करायचं असेल, अनेक ज्ञानेश्वरने अनेक या ठिकाणी महिलांसाठी उपक्रम घेतले. वनिताताई आमची कायम महिलांच्या सेवेसाठी रोज मला भांडत असते फोन करून, आबा हे पाहिजे आमच्या बायकांना, ते पाहिजे आमच्या बायकांना. पण ती बिचारी कधी काम मागायला मला आली नाही 10 लाखाची काही शिफारस द्या आबा म्हणून. किंवा ज्ञानेश्वर कधी माझ्याकडे आला नाही 10 लाखाची शिफारस द्या, किंवा आमचा मच्छिंदर कधी आला नाही. ज्या वेळेला ही मंडळी माझ्याकडे आली त्या वेळेला विकासाची कामच घेऊन आली. हा उद्योग आम्ही 25-30 वर्षाच्या काळामध्ये केलेला आहे. आणि म्हणून मत मागायचा अधिकार माझा असेल, माननीय डॉक्टर बाबासाहेबांचा असेल, आमच्या आघाडीचा असेल. याच्यासाठी आम्ही हक्कानं आपल्याकडे आलेलो आहे. मला माहिती आहे ज्यावेळेला हक्कानं आम्ही येतो, आबांच्या सुनबाईनं सांगितलं, आबांनी तर अनेक प्रसंग आले, घरामध्ये प्रसंग आले, 2-2-5 पक्ष पार्ट्या झाल्या, पण मला कधी आबांना सोडलं कायम मला कधी 4 दिवसांचा फोन येणार, आबा तुम्ही कसं आहे, काय काळजी करू नका, यश अपयश येत असतं, घाबरायचं नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे. अनेक जणांना वाटतं आयुष्यामध्ये आबा काय केलं तुम्ही, काय मिळवलं तुम्ही. मी म्हणलं आबासारखी माणसं, आमच्या ज्ञानेश्वर सारखी माणसं, वनितासारख्या बहिणी मी माझ्या आयुष्यामध्ये मिळवल्या. आयुष्य काय असतं माणसाचं आपण बघितलं. काल क्षणामध्ये एवढा मोठा दिग्गज राजा एका सेकंदामध्ये पडद्याच्या आड गेला. काय करू शकलो आपण? आयुष्य क्षणभंगूर आहे. जोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे तोपर्यंत लोकांच्या सेवेसाठीच काम करायचं. हा वसा साळुंखे पाटील कुटुंबाने आणि माननीय आमदार साहेबांच्या कुटुंबाने घेतलेला आहे. आणि म्हणून आम्ही हक्कानं मत मागायला. खंडूला काही येड लागलं. आपला नेता एका बाजूला आणि सांगोला तालुक्यात एक खंडू सारखा तालुका अध्यक्ष खणखणीत सांगतो, साहेब आणि या आघाडीला पाठिंबा देणार. साहेब म्हणजे अरे खंडू आपण देशामध्ये काय चाललंय तुझं, काय तुमचं साहेब काय चाललंय चालू द्या.
आणि आठवले साहेबाला सुद्धा रोखण्याची आणि कार्यकर्त्याला सांगायची हिंमत या तालुक्यामध्ये आहे. त्याचं नाव आहे खंडू सातपुते. हे या तालुक्यामध्ये आम्ही सगळ्या मंडळींनी मिळून मिळवलेलं आहे. नेत्यावरचा कार्यकर्त्यावर विश्वास, कार्यकर्त्याचा नेत्यावर विश्वास. सत्ता येत असते, जात असते, पराभव, यश, अपयश हे आम्ही कधी ग्राह्य धरलेलं नाही. परंतु उद्याचं हे मिनी मंत्रालय जनतेच्या सेवेसाठी आपल्याला उपलब्ध करायचं आहे. आणि म्हणून मी फार वेळ झाला, जास्त वेळ बोललो, तर आम्हाला बरोबर 7:30 वाजता तिथे पोचायचं आहे. 7चं टायमिंग दिलेलं आहे. माझ्यानंतर आमदार साहेब बोलणार आहेत. बोलण्यासारखं खूप आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये बघितलं आपण, ओढे नाले भरून घेतले. चिंचोली तलाव कायमस्वरूपी आपल्याला त्या टेल टँकमध्ये घालायचा आहे. वर्षातून किमान 2 वेळा चिंचोली तलाव भरला तर आपल्याला पिढ्यानपिढ्या कधी पाण्यासाठी भीक मागावी लागणार नाही. बंधारे आपण साहेबांच्या काळामध्ये असताना हे सगळे बंधारे आपण ज्ञानेश्वर करून घेतले. जेवढी करता येतील तेवढी कामं करायचा आपण सातत्यानं प्रयत्न केला आणि भविष्य काळात सुद्धा आपण करणार आहोत. अशा 2 सक्षम आमच्या भगिनी या ठिकाणी उद्याचं प्रतिनिधित्व करायला दिलेले आहेत. आता एक शेवटचं 2 मिनिटं सांगतो आणि मी माझं भाषण थांबवणार आहे. आम्ही आता एक नवीन पॅटर्न उभा केलेला आहे. म्हणजे आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे आमदार साहेबांनी, दर 3 महिन्याला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये 1 दिवसाचं या पंचायत समितीच्या गणाचं एक शिबिर त्या ठिकाणी घ्यायचं. पंचायत समितीची गावं बोलवायची. त्या ठिकाणी पंचायत समितीतला जो स्टाफ आहे, जिथं विहिरी मंजूर होतात, जिथं रोजगार हमीची कामं आहेत, म्हणजे पंचायत समितीमध्ये कामासाठी जावं लागणारे जे सगळे अधिकारी आहेत ते एका बाजूला बसवायचे. दारिद्र्य रेषेचं कार्ड असेल, पेन्शन योजना थांबली असेल, ज्या काही गोष्टी असतील ते तलाठी सर्कल आणि ते सगळे अधिकारी एका बाजूला बसवायचे. गावातल्या विकास कामाची जिल्हा परिषदचा ओव्हरसेअर असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, ते सगळे समोर बसवायचे. आणि गावातली कामं, सिटी सर्वेचा अधिकारी या ठिकाणी बोलवायचा. आणि गावातल्या लोकांनी सांगोल्याला हेलपाटे घालण्यापेक्षा दर 3 महिन्यातनं या ठिकाणी इथं येऊन त्या माणसाचं काम आपण इथं डॉक्टर, मेडिकल ऑफिसर ही सगळी मंडळी आपण बोलवायची. जसा कॅम्प घेतो आपण तसा कॅम्प दर 3 महिन्याला घ्यायचा. आणि गावातल्या लोकांनी सांगोल्याला हेलपाटे घालण्यापेक्षा माझ्या इथल्या गरिबाचं काम सांगोल्याला जाऊन करण्यापेक्षा याच ठिकाणी करायचं, असा एक निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणून येत्या भविष्य काळामध्ये दर 3 महिन्याला आमच्या 2 भगिनी मिटिंग घेतील. आम्ही दोघंही त्या ठिकाणी मार्गदर्शन करायची आवश्यकता असेल तर घेऊ. सगळे अधिकारी या ठिकाणी येतील. नंतर आपण बघितलं गेल्या पिढ्यानपिढ्या एखाद्या जर तलाठ्याकडे काम असलं किंवा सांगोलीच्या कचेरीत काम असलं तर इथं जायचं, मोटरसायकल घेऊन सकाळी ती गाडी कचेरीतला आकलार तर कधी येणार. आलं तर सहजासहजी काम होत नाही, आपल्याला चांगलं माहिती आहे. एका हेल्पाट्यात तर कधी काम होतच नाही. मग 1-2 हेल्पाट्या घातलं मी गाडी कटाळून जातो. कटाळून गेल्यावर शेवटी मग आमच्यासारखी टगे गावात बसलेली असतील. काम होत नाही कसं, चल बघू मी येतो. मग पहिले 200 रुपये एका हेल्पाट्याला लागायचं. आमच्यासारखा टग्याबरोबर गेला की पुन्हा दरवेळेला 400 रुपये झाले. 5 हेल्पाटे झाले तरी काम होत नाही, कारण आम्हाला माहिती आहे एका हेल्पाट्यात काम केले की आपलंही भागत नाही. की अशी परिस्थिती, वस्तुस्थिती आहे. आणि हे सगळं आता भविष्य काळामध्ये आम्हाला थांबवायचं आहे. आणि म्हणून गोरगरिबाला न्याय देण्यासाठी आमच्या या 2 भगिनींना उद्याच्या 7 तारखेला विक्रमी मतानं विजयी करा एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.